तर मनोज जरांगे पाटील हे अगदी काही वेळातच आझाद मैदानावरती पोहोचणार आहे। त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, काही वेळातच मनोज जरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांसोबत, मराठा बांधवांसोबत आझाद मैदानावर पोहोचतील। आझाद मैदानावर कसं चित्र आहे? नक्कीच आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी 29 या तारखेला आपण आंदोलन करणार असं मुंबईमध्ये आझाद मैदान येथे असा इशारा दिलेला होता। आणि त्या ठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते आणि मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले होते। आणि या ठिकाणी देखील आझाद मैदानाच्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा कार्यकर्ते हे आपण जमा झालेले आहेत, बांधव हे जमा झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील होत आहे। आणि आपण मागच्या वेळी देखील मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आले होते, पण त्यांना वाशी येथे अडवण्यात आलेलं होतं। तेव्हा आत्ताचे जे उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी त्यांची समजूत काढली होती आणि पुन्हा एकदा आपण मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतलेली होती। पण आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला होता आणि त्यानंतर ते आता आझाद मैदानात येऊन आंदोलन करत आणि या ठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील हे आता काही वेळांमध्ये आझाद मैदानात दाखल होते। पण आता मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतला हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीये आणि त्यानुसार आपण मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिलेला होता। आणि त्यानंतर आता या आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येते। पण न्यायालयाकडनं आपण एक दिवसाची मुदत आजची देण्यात आली, एक दिवसापुढचं आंदोलन करता येणार। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पुढचा निर्णय देखील काय असतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरलं, कारण की मागच्या वेळेस देखील जे आश्वासन सरकारने दिले होते ते पूर्ण नाही झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हा आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि आझाद मैदान येथे आंदोलन करणार। आणि आपण आता सणासुदीचे दिवस आहेत, गणपती उत्सव चालू आहे आणि मोठ्या संख्येने भाविक हे मुंबईमध्ये असतात आणि या ठिकाणी काही अडचण होऊ नये यासाठी सरकार काही निर्णय घेणार आहे हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे। मात्र मनोज, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आझाद मैदानावरती ज्यावेळी मनोज जरांगे येतील त्यांच्यासोबत मोठा ताफा हा पाहायला मिळतोय। ज्यावेळी ते या ठिकाणी पोहोचतील त्या पुढची आंदोलनाची रूपरेषा नेमकी कशी असेल? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने आता आझाद मैदान येथे या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठा ताफा देखील आहे। आणि या ताफा आझाद मैदान येथे आल्यानंतर पूर्ण आझाद मैदान हा आपण भरून जाणार आहे, कारण की मोठ्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत आणि पूर्ण मराठा आंदोलन या ठिकाणी आझाद मैदान पूर्णपणे भरून घेत जाईल। आणि आपण या ठिकाणी सरकारचे कोण नेते होते आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढली, कारण की या ठिकाणी उपसमिती देखील बनवण्यात आलेली आहे आणि उपसमितीचे जे अध्यक्ष विखे पाटील आहेत त्यांना बनवण्यात आलेले आहे, त्यांना अध्यक्ष या ठिकाणी नेमण्यात आले असून त्यांची बैठक देखील झालेली आणि या बैठकीमधून काही निर्णय देखील झालेले आणि त्या निर्णयानंतर आता आज मनोज जरांगे पाटील यांची उपसमिती बोलणी करून बैठक घेऊन काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार, कारण की मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी आंदोलनाला आझाद मैदान या ठिकाणी बसणार आणि त्यानंतर ते त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील या ठिकाणी पूर्ण नाही झाला तर या ठिकाणी ते ताट मांडून बसतात की काय होतं हे देखील पुढचं पाहणं गरजेचं, कारण की न्यायालयाकडनं एकच दिवसाची मुदत दिलेली, कारण की सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे एक दिवसाची ही मुदत दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यावरती मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय काय असेल तो पहिला महत्वाचा असणार आहे। आणि हा निर्णय कुठेतरी सरकारने आपण मोठा सणासुदीच्या दिवसामध्ये काही विघ्न येऊ नये यासाठी सरकार देखील काय निर्णय घेणार आहे। मात्र समजा मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन पुढे जरी वाढलं तर प्रशासनाकडून कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? कारण मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो, मोठी गर्दी असते मुंबईमध्ये आणि प्रशासनाकडून आता या सगळ्या पार्श्वभूमीवर तयारी कशी आहे? नक्कीच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि राज्यात म्हणजे आपण गणेशोत्सव आणि प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आला, त्यामुळे आपण या ठिकाणी देखील मोठा पोलीस पाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। पण हा पाटा एकच दिवसाचा असू शकतो, कारण की गणेशोत्सव चालू कुठे येऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण पोलीस तैनात असतात। आणि आता मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यावरती या ठिकाणी काय परिस्थिती घडेल हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे, कारण की मागच्या वेळी त्यांना वाशीमध्ये अडवण्यात आलेलं होतं आणि तेव्हा त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतर
मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत जो आंदोलन ते संपवलं होतं आणि त्यानंतर आपण बघितलं गोळ्या देखील उडवण्यात आलेला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यामुळे या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे देखील पाहण्यात येतं कारण की सातत्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे, त्याच्या आईवरती देखील टीका केलेली आहे आणि त्यानंतर आता त्यांनी दोन उपमुख्यमंत्री यांची वावडी केलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय आहे की त्या ठिकाणी ते आंदोलन करणार की नाही करणार, कारण की 1 दिवसाची मुदत आजची आहे आणि आजच्या नंतर त्यांना फक्त संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना या ठिकाणी बसता येणार आणि त्यानंतर त्यांना आपण बघितलं पोलिसांच्या त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यावरती पोलीस काय करतील आणि मनोज जरांगे पाटील हे देखील काय करणार आहे हे देखील तेवढं पाहणं महत्वाचं आहे। निश्चित मनोज, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आपल्या शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह लाखो या मराठा बांधवांसह आझाद मैदानावर पोहोचतील आणि ज्या ठिकाणी खरं तर या आंदोलनाचं सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी हे आंदोलन केलं जाईल। आज मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं खरं तर लक्ष लागलेलं आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियर लागू करा, 13 महिन्यांपासून त्याचा अभ्यास सुरू आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आज या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष असेल। तर मनोज जरांगे पाटील अगदी काही वेळातच आझाद मैदानावरती पोहोचतील। तर यावेळी ज्यावेळी नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे पोहोचले होते त्यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत देखील करण्यात आलं।